हो ठीक आहे. येस, आय कॉल यू बॅक. या, बाय बाय बाय. हे घे. एवढी आनंदाची बातमी दिलीस ना, आता तोंड गोड कर पहिल्यांदा. ते तोंड गोड करण्याआधी आशीर्वाद तर दे, पाया पडतो. यशस्वी हो, सुखी हो, खूप मोठा हो. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत बघ. एक मिनिट, कोण फोन करताय? हॅलो. अरे हाय तेजस, बोल. मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल ना. असं फोनवर बोलण्यापेक्षा भेटूनच बोललो असतो. माझ्यासाठी थोडा वेळ काढाल का? अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू कधी आणि कुठे भेटायचं ते सांग मला. माझ्याच घरी भेटूयात का? सॉरी, मी त्रास देतोय तुम्हाला जरा, पण अरे नाही रे, अजिबात नाही. तू एक काम कर, तुझा ऍड्रेस पाठव मला. मी आज तसाही फ्रीच आहे, येतो तुझ्या घरी. थँक्यू. आता थँक्स तेव्हाच बोल जेव्हा तुझं काम होईल. ओके, चल येतो मी. भेटूया. बाय बाय. चंपक. बायको, आय लव्ह यू. काय रे, कुणाचा फोन होता? अगं, तो तेजसला फोन होता. त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे माझ्याकडे, त्याने घरी भेटायला बोलावलं. जाऊन येतो. मीनाक्षी, मी जरा अर्जंटली त्या तेजसला भेटायला चाललो. जरा आत ये ना. अभि, त्या तेजसने तुम्हाला असं घाईत का बोलवलंय? म्हणजे एवढं असं काय काम आहे? काय काम आहे तेच नेमकं सांगितलं नाही, पण काहीतरी महत्वाचं आहे असं म्हणत होता. कदाचित त्याच्या बिझनेसच्या रिलेटेड काहीतरी असेल, किंवा फायनान्स बद्दल काहीतरी हेल्प हवी असेल. नेमकं काय ते तिथे गेल्यावरच कळेल. आणि तसं नसेल तर? तो जर विक्रमच असेल आणि त्याला माझ्याबद्दल अभिंना काही सांगायचं असेल तर? त्यापेक्षाही मला अजून एक वेगळीच भीती वाटतेय. विक्रम माणूस म्हणून कसा आहे ते फक्त मला माहितीये. अभिंना तिथे बोलावून त्याने अभिंच्या बाबतीत काही बरं वाईट केलं तर? अभि, मी काय म्हणते, मी पण तुमच्या बरोबर येऊ का? कुठे? माझंही बाजारात काम आहे, काही वस्तू खरेदी करायच्या. एकत्र गेलो असतो म्हणून म्हणते. नॉट अ बॅड आयडिया. चालेल, तू तयार हो, मी आहेच बाहेर. ये. थँक्यू. मार्केट तर आलं. तुला कुठे सोडायचं आहे का? मी काय म्हणतेय, बोल ना. माझं काम मार्केटमध्ये फार थोडंसंच आहे, वेळ नाही लागणार मला. आणि तुम्ही आता तेजसकडे चाललात ना, तुम्हाला तिथे जर जास्त वेळ लागणार नसेल तर मी तुमच्यासोबत आधी तिथेच येते, मग आपण जाऊ मार्केटला. नाही म्हणजे माझं काम झाल्यावर मलाही जास्त वाट बघायला नको ना तुमची, आणि मी वाट बघते म्हणून तुम्हालाही घाई करायला नको. म्हणून म्हटलं, तुमची हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही. चल, तू म्हणतेस तसंच करूया. आधी तेजसकडे जाऊ आणि मग तिकडनं खरेदी. आणि तसंही तुझ्यासोबत इतका वेळ घालवायला मिळणार असेल तर मी नाही कशाला म्हणू. चला. बायको, तुझ्यासाठी काय काय करावं लागतंय ग. भाड्याचं घर घ्यावं लागतंय, अवतार घ्यावा लागतोय.
आज पहिल्यांदा तुझा दुसरा नवरा या पहिल्या नवऱ्याला भेटायला येणार आहे. सांगितलेली समधी तयारी झाली ना पक्या? होय बाई झाले. ज्या गोष्टी ठरवल्या त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. नंतर विसरलो घसरलो चालणार नाही बरं का. भाई अहो पक्या कशाला या, तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करायची नाही अजिबात. हुशार आहे. आता तुमच्या सोबत काम करायचं म्हणजे हुशार तर राहावंच लागणार ना भाई. हा पण भाई तो अजून आला कसा नाही? अरे मी बी तेच विचार करतोय. वेळेचा तर लय पक्का आहे तो. आला पाहिजे होता आतापर्यंत. भाई मी आलो बरं का. ए उष्णाळ्या, आत्ता हुशार बोललो ना तुला. काम आती करतोय. ओ भाई आता काय झालं? या घरात मी एकटाच राहतो असं सांगितलंय ना. सॉरी सॉरी भाई सॉरी, चुकलं बरं चुकलं. रात हा जातो जातो. बायको बायकोचा दुसरा नवरा आणि मी बायकोच्या आयुष्यातला वादळी भावरा. बायको हे कुठं उगवली इकडं? असं या चल. वेलकम टू माय लिटिल होम. अरे फारच प्रशस्त घर आहे तुझं. थँक्यू थँक्यू. बरं झालं बहिणी तुम्ही आलात. त्या निमित्तानं तुमचे पाय तरी या घराला लागले. बसा ना. वहिनी, पहिल्यांदाच जर का कोणी घरी आलं तर तुमचे पाय घराला लागले असंच म्हणतात ना? हो. बर बाय द वे सॉरी बर का अभि, मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं. म्हणजे तुमच्या घराजवळच्या कॉफी शॉप मध्ये सुद्धा भेटू शकलो असतो, पण अरे इट्स ओके. त्यानिमित्तानं तुझं घर बघता आलं आम्हाला आज. म्हणूनच तुम्हाला मी घरी या म्हटलं. म्हणजे तुमची फॅमिली सोडून माझ्या ओळखीची ते कुठलीच फॅमिली नाही. म्हटलं मला तुमचं घर माहिती आहे, पण तुम्हालाही माझं घर माहिती हवं ना. बाय द वे तुम्ही चहा घेणार का कॉफी? नाही नाही, आता काहीच नको. आता आपण तू ज्या कामासाठी मला बोलावलंयस त्याबद्दल बोलूया. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण पहिलं चहा किंवा कॉफी घेऊया. मी काय म्हणते, नाही म्हणजे मला वॉशरूमला जायचंय. वॉशरूम त्या खोलीमध्ये, तिकडे त्या रूम मध्ये. बर.
काही हवंय का बहिणी? नाही, काही नाही. ग्रेट यार. तेजस, तू या प्रोजेक्टवर ऑलरेडी खूप मेहनत घेतलेली आहेस. आता इथल्या फायनान्स सिस्टमच्या बाबतीत तुझ्या ज्या काही क्वेरीज असतील त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल. आय नो, पण तुम्ही जर का मला गाईड केलं असतं तर तेवढाच स्ट्रगल माझा थोडा कमी झाला असता. अरे हो, म्हणजे माझ्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी मदत करेनच मी तुला. तू फक्त तुझा रिसर्च सुरू ठेव. आणि तू बनवलेलं हे प्रपोजल सध्या एका रेस्टॉरंटसाठी जरी असलं ना तरी तुझी तयारी बघता चेन उभी राहू शकते. ऍक्च्युली बॅक ऑफ द माइंड तसंच काही आहे. ग्रेट आणि ऑल द बेस्ट. बरं, आता आम्हाला निघायला हवं. नाही नाही हं. माझ्या हातची कॉफी प्यायल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाहीये. 2 मिनिटं थांबा, आलंच. अरे थँक्स. घ्या बहिणी. मी आतमध्ये पाहिलेल्या कपाटातून बाहेर आलेले केस कोणाचे होते? हा नेमका काय प्रकार आहे? आणि हा माणूस नक्की कोण आहे? बरं, मार्केट आलं, गाडी इथेच थांबव ना. मीनाक्षी, हं? मार्केट आलंय, गाडी इथेच थांबवायची ना. मार्केट? मार्केटचं काय? अगं असं काय करतेस? मलाच काय विचारतेस? अगं तुला काहीतरी खरेदी करायची होती म्हणून तू माझ्यासोबत आली आहेस ना. आधी तेजसच्या घरी जाऊ आणि मग तिकडनं खरेदी करू असं तूच म्हणाली होतीस ना. का विसरलीस? हो, नाही म्हणजे एवढं काही महत्वाचं नाहीये. आपण घरीच जाऊया. अच्छा, म्हणजे तुला माझ्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून हे सगळं शॉपिंगचं नाटक होतं ना. ठीक आहे, चला निघूया. भाई काय झालं? धक्का दिलाय. हा? आमच्या बायकोनं आम्हाला धक्का दिलाय. भाभी सोबत इथं अचानक आली. खरं एका अर्थी चांगलंच झालंय. नाही, तिची डिअरिंग कळली ना. याच्या पुढं ती कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकते याचा अंदाज तर आलाय. आता खरा खेळ सुरू होणार आहे. पण भाई ती इथं कशासाठी आली असेल हो? तिला काळजी वाटते. नेहमी आपल्या घरात येणारा माणूस तेजस हाय का विक्रम जी खात्री होत नव्हती म्हणून ती इकडं आली. तेच बघायला ती बेडरूम पर्यंत आली होती. तिची डिअरिंग बघता
आपली बायको शोभते. अहो भाई, आता तुम्ही हसताय, पण तिनं मला इथं पाहिलं असतं तर काय झालं असतं विचार करा ना. टेन्शन काय घेतोय पक्या? आपण असताना लोड नाही घ्यायचा. माझ्या बायकोच्या बाबतीत जर म्हणत असशील तर आपण जे ठरवतो तेच घडतं. हो भाई, माफ करा, चुकलं भाई, खरंच सॉरी. म्हणजे तो पुतळा ठेवायच्या नादात केस बाहेर राहिले ते माझ्या लक्षात नाही आलं. हो भाई, माफ करा ना भाई. ए, हा लोड घेतोय, टेन्शन नको घेऊ. म्हणजे तू जो काय हा मूर्खपणा केलाय ना, कधी नव्हे ते आपल्या चांगल्यासाठी झाले. म्हणजे काय भाई? माझ्या बी ध्यानात आलं नव्हतं. ती जेव्हा आत आली ना तेव्हा तिने हे सगळं बघितलंय. कसं भाई? त्यामुळेच ती बाहेर आल्यावर तिच्या थोबडावर 32 तारीख आली होती. ती आपल्याला विक्रमच समजते. म्हणजे खरा खेळ आता सुरू झालाय. आज काही गोष्टी आपल्या प्लॅन मध्ये नसताना बी आपल्या पद्धतीने घडल्यात, आणि ज्या घडल्यात त्या आपल्या फायद्याच्याच आहेत. पण भाई, आता तुम्ही पुढे काय करणार? अरे दमदार की पाके, पुढं जे काय होणार आहे ते तुला आधीच कळणार आहे ना. ए नाही दादा, पण मला हे अजिबात पटलेलं नाहीये. अगं, त्याने त्याच्या घरी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही गेलो ना. घरी गेलो म्हणे. अरे पण मी त्याची पहिली फ्रेंड आहे ना. मी त्याचं घर आधी बघायला हवं होतं, तर माझ्या आधी तुम्ही दोघं गेलात. तुझ्याकडे काय काम होतं त्याचं? त्याच्या रेस्टॉरंटच्या बिझनेससाठी त्याला माझा सल्ला हवा होता म्हणून बोलावलं होतं. आणि त्याची ओव्हरऑल बिझनेसची तयारी खूप जोरात सुरू आहे. त्याने त्याच्या बिझनेसचं जे काही मॉडेल तयार केलंय ना, ते बघून मी सुद्धा इम्प्रेस झालो. हा, त्याला इथल्या बँकिंग क्षेत्राबद्दल काही डाऊट्स आहेत, त्यासाठी माझी मदत हवी होती. बट आय एम शुअर एक ना एक दिवस तू खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे. सोहा, अगं अजून किती वेळ बोलत बसणार आहेस? सकाळी लवकर कॉलेजला जायचंय ना. जा, झोपायला जा. हो हो, झोपायलाच जातेय. बरं ब्रो, मी पळते, मला सकाळी लवकर उठायचं. गुड नाईट. गुड नाईट. आणि सावकाश. हो. अभि, बोल ना. तुम्हाला खरंच असं वाटतं की तो तेजस, तो सांगतो तेवढा त्याचा बिझनेस आहे? आहे का म्हणजे? तुला काय म्हणायचंय? तेजस खोटं बोलतो? नाही म्हणजे तसं नाही, पण त्याच्याकडे बघून मला असं वाटत नाही की तो तेवढा बिझी आहे. हे बघ मीनाक्षी, तसं वाटणं साहजिक आहे, कारण त्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून ठेवल्या. तो जे काही करतोय ना ते अतिशय पद्धतशीरपणे करतोय, हे त्याच्या बोलण्यावरनं लक्षात आलंय माझ्या. एनिवे, त्याच्या फायनान्सर बरोबर मीटिंग आहे, त्यासाठी त्याने बोलावलंय. आणि मी सुद्धा ठरवलंय आपल्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत करायची त्याला. मग पुढे तो, त्याची मेहनत आणि त्याचं नशीब. प्लीज जरा लॅपटॉप ठेवतेस का? खूप धमाल झालाय. झोपतो मी आता, आणि तूही झोपून घे. अभि, तुम्ही त्याच्यावर तेजस म्हणून विश्वास ठेवत असलात तरी मी अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीये. मला अजूनही त्याच्या काही गोष्टी तो विक्रम असल्याचं भासवत आहे. त्याच्या कपाटातून बाहेर आलेला तो विग, तो तिथे का होता? जोवर खरं काय ते कळत नाही
तोवर मलाही स्वस्तपणे झोप लागणार नाही.